Hello friends, welcome to my YouTube channel Only Chemistry. In the last video पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टिलेशन आहे ते डिस्टिलेशन पाहिलं. त्याच्यानंतर डिस्टिलेशनचा टाइप्स पाहिला आपण, सिंपल डिस्टिलेशन, आणि त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली होती. ती ॲक्टिव्हिटी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आता आपण नेक्स्ट पाहणार आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. डिस्टिलेशन ही जी काही प्रोसेस आहे, या डिस्टिलेशन प्रोसेसमध्ये आपण काय करतो, ते जे काही लिक्विड आहे ते आपल्याला सेपरेट करायचे. ते जे लिक्विड आहे त्या लिक्विडला आपण व्हेपर्समध्ये कन्व्हर्ट करतो. लिक्विडला व्हेपर्समध्ये कन्व्हर्ट करतो आणि नंतर ती जी काही व्हेपर्स असेल त्या व्हेपर्सचं परत लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करतो. अशा प्रकारे ती आपली एक प्रोसिजर आहे. आता आपल्याला पाहिजे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. इट इज ऑल्सो the simple distillation, but in this process the fractionating column is used, and this process is used for the substances which having a there is no wide range, there is no wide range in their बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट सबस्टन्स. ते जे काही दोन सबस्टन्स असतील, दोन सोल्युशन असतील, त्या दोघांमध्ये जे काही बॉइलिंग पॉइंट असतील त्या बॉइलिंग पॉइंट मध्ये अगदी थोडा फरक असतो. म्हणजे सपोज त्या ठिकाणी 5 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री इथपर्यंत त्याच्यामध्ये फरक असतो. असे जे काही सबस्टन्स असतील ते आपण या ठिकाणी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आपण ते प्युरिफाय करतो. तर ऍक्च्युअली काय प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरकडे आपण काय करूया, आता स्टार्ट करूया. पहा, द लिक्विड विच आर सेपरेटेड इज टेकन इनटू दिस फ्लास्क, अँड दिस फ्लास्क इज टेकन इन अ ऑइल बाथ. ह्याला ऑइल बाथ मध्ये घेतलेलं असतं का, की डायरेक्ट हिटिंग अवॉइड करण्यासाठी. टू अवॉइड द डायरेक्ट हिटिंग टू द फ्लास्क they are taken in a oil bath, and the liquid which are distilled is taken into the flask, and the flask is connected to the fractionating column, and this column is filled with the packing. काय केलं जातं, हे ऑइल बाथ मध्ये घेतलं जातं. ऑइल बाथ मध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही लिक्विड आपल्याला डिस्टिल करायचंय, फ्रॅक्शनल करायचं, त्याला ते काय करायचं, या ठिकाणी घेतलं जातं. त्याला एक फ्रॅक्शनेटिंग कॉलम अटॅच केला जातो, आणि तो कॉलम असेल तो कॉलम भरून घेतला जातो. कशानं, पॅकिंगने कॉलम भरून घेतला जातो. आता हे पॅकिंग काय आहे, तर याच्यामध्ये आपण मेटल्सचे जे काही अलॉयज असतील ते अलॉयज वापरतो, किंवा मग सिरॅमिक्स असेल, प्लास्टिक असेल, हे जे काही मटेरियल आहे हे मटेरियल आपण या ठिकाणी वापरतो. देन दिस column is connected to next to the thermometer, and thermometer is connected to the thermometer is connected to the fractionating column, and the side arm connecting the कंडेन्सर. त्या कंडेन्सर कुठे जॉईन केलाय, तर याला एक साइड आर्म आहे. त्या साइड आर्मला कंडेन्सर आपला अटॅच केलेला आहे. द कंडेन्सर कंटेन वॉटर इनलेट अँड आउटलेट. कंडेन्सरला दोन आहेत, एक वॉटर इनलेट आहे, दुसरं आउटलेट आहे. व्हॉट इज द यूज ऑफ दिस कंडेन्सर. त्या कंडेन्सरचा काय यूज असतो, द यूज ऑफ कंडेन्सर टू कूल द व्हेपर्स कमिंग फ्रॉम दॅट कॉलम. या कॉलम कडून जे व्हेपर्स वरती येतील त्या व्हेपर्सला कूल करायचे काम कोण करतात, आपला कंडेन्सर काय करतो, त्याला कूल करायचं काम करतो. पहा, देन नेक्स्ट टू द कंडेन्सर देयर इज अडॅप्टर अँड द रिसिव्हर दॅट कलेक्ट द डिस्टिल्ड लिक्विड. आणि त्याच्या पुढे काय एक रिसिव्हर आहे, जो रिसिव्हर काय करेल, जे काय आपलं लिक्विड डिस्टिल्ड होऊन इकडे येईल, म्हणजे प्युअर होऊन येईल, तर या रिसिव्हर मध्ये कलेक्ट केलं जातं. अशा प्रकारे याची काय आहे, प्रोसिजर आहे. सपोज आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहा याचं, सपोज ऍसिटोन आणि मिथेनॉल आहे. हे दोन सबस्टन्स आहेत. देयर इज नो लार्ज डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉइंट. या दोघांचं जे काही बॉइलिंग पॉइंट आहे याच्यामध्ये जास्त फरक नाही. द मिक्सचर ऑफ ऍसिटोन अँड मिथेनॉल इज टेकन इनटू दिस फ्लास्क. या फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण, आता ते सोल्युशन या ठिकाणी घेतलं. फ्लास्क मध्ये सोल्युशन घेतलं, त्याला हिटिंग प्रोव्हाइड करायची आपल्याला. As the solution is taken into the flask, then start the heating with the help of burner. As the oil bath get heated, the heat is supplied to the liquid to be distilled. मग या ठिकाणी काय होणार आहे, ऑइल बाथला हिटिंग मिळालं की ऑइल बाथ काय करणार आहे, हे जे काही लिक्विड आहे आपलं डिस्टिल करायचं त्या लिक्विडला काय करेल, या ठिकाणी तो टेम्परेचर प्रोव्हाइड करेल. द सबस्टन्स ऑर द लिक्विड विच हॅज अ लोअर बॉइलिंग पॉइंट. आता दोघांमध्ये फरक जास्त नाहीये, पण ज्याचा काही कमी असेल, बॉइलिंग पॉइंट ज्याचा कमी असेल, म्हणजे ते कसं असेल, आपलं होलाटाईल असेल, मोर होलाटाईल. आपण असं म्हणून या ठिकाणी अगदी एक्झाम्पल न घेण्याऐवजी ए आहे
आणि दुसरं बी आहे, तर एकच आहे आपलं हे व्होलॅटाईल आहे, किंवा आपण याला म्हणूया मोर व्होलॅटाईल, आणि हे थोडंसं त्यापेक्षा लेस व्होलॅटाईल. हे सुद्धा कसं आहे, व्होलॅटाईल आहे, पण याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. दे आर अ लेस व्होलॅटाईल. ॲज द टेम्परेचर रिचेस टू द अप टू द बॉइलिंग पॉइंट ऑफ द मोर व्होलॅटाईल लिक्विड, मोर व्होलॅटाईल लिक्विड पर्यंत जर आपलं टेम्परेचर पोहोचलं तर काय होणार आहे, या वेपर्स काय होतील, वरती येतील आपल्या. म्हणजे या ठिकाणी वेपर्स आता वरती जायला लागले. वेपर ॲज द वेपर्स रिचेस टू द कॉलम, वेपर रिचेस टू द कॉलम अलॉंग विथ, म्हणजे इथं काय आहे, ए चे वेपर जास्त निघतील, बट अलॉंग विथ वेपर ऑफ बी, त्याच्यामध्ये काय असणार आहे, बी चे सुद्धा वेपर त्या ठिकाणी असणार आहे. का तर दोघांमध्ये फरक खूप कमी आहे बॉइलिंग पॉइंट मध्ये. द वेपर रिचेस इनटू द फ्रॅक्शनेटिंग कॉलम, त्या वेपर कुठे गेल्या, आता फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये पोहोचल्या. ॲज द वेपर रिचेस इन द फ्रॅक्शनेटिंग कॉलम देन दे आर पासिंग थ्रू दिस पॅकिंग, या कॉलम मध्ये पोहोचला की कॉलम मध्ये जे काही पॅकिंग मटेरियल आपण वापरलंय तर पॅकिंग मटेरियल मधून त्या पास होणार आहेत. पहा, as the vapor reaches into the packing material, the some of the vapors are condensed back into the liquid. काही वेपर त्या ठिकाणी कंडेन्स केले जातात आणि काय केले जातात, या ठिकाणी लिक्विड मध्ये परत पाठवल्या जातात. पहा मग, and the vapors of more volatile liquid, vapors of more volatile liquid reaches to the top of that flask and they are passed into the condenser. जे मोर व्होलॅटाईल आहे त्याच्या वेपर्स काय होतील, हळूहळू वरती पास होतील. अँड द वेपर्स ऑफ लेस व्होलॅटाईल लिक्विड दॅट आर पासेस इनटू द कॉलम दे आर अगेन बॅक इनटू द लिक्विड. बी आहे आपला, तो बी कसं आहे आपला, लेस व्होलॅटाईल आहे. मग याचे वेपर्स इथपर्यंत पोहोचतील आणि तिथून काय होतात, परत रिटर्न येतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हा जो काही कॉलम आहे तो कॉलम एक प्रकारे फिल्ट्रेशनचं काम करतो. तो काय करतो, फक्त जो काही मोर व्होलॅटाईल आहे त्याला पास करतो आणि जो काही लेस व्होलॅटाईल आहे त्याला परत काय करतो, बॅक या ठिकाणी लिक्विड मध्ये परत पाठवतो. ॲज द वेपर्स पासेस फ्रॉम दिस कॉलम दे आर पास टू द कंडेन्सर, आणि कंडेन्सर कूल दिस वेपर. कंडेन्सर काय करेल, मग त्याचे वेपर्स आहेत त्याला कूल करेल. अँड दे आर कलेक्टेड इन द रिसिव्हर. कंडेन्सर काय करेल, त्याला कूल करेल आणि त्या काय होतं, रिसिव्हर मध्ये आपल्याला कलेक्ट केल्या जातील. मग ऍट अ टाइम आपलं ते पूर्णपणे सेपरेट होईल का, एकाच वेळेस नाही. मग ते जे काय आहे इथे मिळालेलं लिक्विड ते परत काय करायचं, आपल्याला परत एका फ्लास्क मध्ये घ्यायचं, परत त्याचं काय करायचं, याप्रमाणे कॉलम मध्ये त्याला घ्यायचं, परत त्या ठिकाणी आपली प्रोसेस रिपीट करायची. आणि अशा प्रकारे 1 टाइम 2 टाइम 3 टाइम आपण ही प्रोसेस रिपीट केली की आपल्याला जे काय लिक्विड मिळेल ते कसं असणार आहे, पूर्णपणे प्युअर या ठिकाणी लिक्विड आपल्याला मिळेल. आता काय होईल, पहिली प्रोसेस झाली, रिसिव्हर चेंज करून घ्यायचं आपल्याला. रिसिव्हर चेंज केलं, रिसिव्हर चेंज केल्यानंतर काय होणार आहे, असं टेम्परेचर थोडंसं वाढल्यानंतर काय होणार आहे, आपला जो काही दुसरा बी आहे पहा, जो कसा आपला लेस व्होलॅटाईल, तो काय होईल, वरती येईल. मग या ठिकाणी परत तो या ठिकाणी कंडेन्सरला येईल आणि या ठिकाणी रिसिव्हर मध्ये कलेक्ट केलं जाईल. अशा प्रकारे हे जे काही फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे, या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये आपण 2 लिक्विड आहे की ज्या लिक्विड मध्ये काय नाहीये, त्याचा जो काही बॉइलिंग पॉइंट आहे, या बॉइलिंग पॉइंट मध्ये अगदी कमी डिफरन्स असेल ते आपण या ठिकाणी सेपरेट करू शकतो. मग या ठिकाणी जो काही आपण कॉलम वापरतो त्या कॉलमचे 2 टाइप्स आहेत पहा. एक आहे आपला सिंपल पॅक कॉलम आहे आणि दुसरा आहे पहा आपला बबल प्लेट कॉलम. बबल प्लेट कॉलम हे काय आपल्याला डिटेल्स मध्ये या ठिकाणी नाही, पण कॉलमचे 2 टाइप आहे पहा, सिंपल आणि दुसरा आहे बबल प्लेट कॉलम. मग हे जे काय आहे, ही प्रोसेस आपण पेट्रोलियम इंडस्ट्री आहे, या पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जे काही क्रूड ऑइल मिळतं ते क्रूड ऑइल आपण या ठिकाणी सेपरेट करण्यासाठी ही प्रोसेस त्या ठिकाणी वापरत असतो पहा. अशा प्रकारे फ्रॅक्शनेटिंग डिस्टिलेशन किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आपल्याला सांगता येईल. चला पुढे जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे. चला तर नेक्स्ट पॉइंट आहे पहा आपला डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. लिक्विड हॅव्हिंग अ हाय बॉइलिंग पॉइंट, म्हणजे ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट हाय आहे म्हणजे ते नॉन व्होलेटाइल लिक्विड आहे. नॉन व्होलेटाइल म्हणजे काय, ज्याचा जो काही बॉइलिंग पॉइंट असेल तो हाय असेल. और दोज विच डिकम्पोजेस ऑन हिटिंग,
आपण डिस्टिलेशन प्रोसेस कधी वापरतो, ज्या वेळेस आपलं लिक्विड काय होत नाही, डिकम्पोज होत नाही, त्याला बॉइलिंग पॉईंट पर्यंत आपण हीट केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, अशा वेळेस आपण डिस्टिलेशन वापरतो. पण हा कंपाऊंड काय होतोय, त्याला जर जास्त हीट केलं, बॉइलिंग पॉईंट पर्यंत हीट केलं तर तो काय होतो, डिकम्पोज होतो. मग आपल्याला कंपाऊंड मिळेल का, मिळणार नाही. These are purified. मग हे कसं प्युरिफाय, these are purified by carrying out distillation under reduced pressure. त्याच्यावर जो काही प्रेशर असणार आहे तो प्रेशर कमी केला जातो, अशा प्रकारे आपण त्याला प्युरिफाय करतो. पहा, इन दिस मेथड द लिक्विड इज मेड टू बॉईल. लिक्विडला बॉईल व्हायला भाग पाडलं जातं. लिक्विड मेड टू बॉईल ऍट अ टेम्परेचर. कोणत्या टेम्परेचरला, बिलो इट्स नॉर्मल बॉइलिंग पॉइंट. त्याचा जो काही नॉर्मल बॉइलिंग पॉइंट आहे, सपोज आता एखादं लिक्विड आहे, याचा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट आहे 350 डिग्री सेल्सिअस. हा त्याचा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट आहे. तर याला काय करायचं, याच्या बिलो म्हणजे किती, 300 ला कमी केला तो, बिलो इट्स नॉर्मल बॉइलिंग पॉइंट बाय रिड्युसिंग द प्रेशर. काय करायचं, त्याचा जो काही प्रेशर असेल तो रिड्यूस करायचा. कुठला प्रेशर रिड्यूस करायचा, प्रेशर ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. त्या लिक्विडच्या सरफेसला जो काही प्रेशर असेल तो प्रेशर रिड्यूस करायचा. आणि तो प्रेशर रिड्यूस केला की त्याचा जो काय बॉइलिंग पॉइंट आहे तो नॉर्मल पेक्षा काय होतो, कमी होतो. याला म्हणतो आपण डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. प्रेशर इज रिड्यूस युजिंग वॉटर पंप और व्हॅक्यूम पंप. मग हा जो काही प्रेशर आहे तो कमी केला जातो. कशाने कमी करतो आपण, तो पंप प्रेशर युजिंग वॉटर पंप किंवा व्हॅक्यूम पंपने तो आपण काय करू शकतो, प्रेशर रिड्यूस करू शकतो. इन सोप इंडस्ट्री ग्लायसेरॉल इज सेपरेटेड फ्रॉम सोप बाय युजिंग दिस टेक्निक. मग सोप इंडस्ट्री, साबणाच्या ज्या काही कंपन्या असतील, या कंपन्यामध्ये ग्लिसरॉल आहे, हे अल्कोहोल आहे, हे ग्लिसरॉल काय केलं जातं, सेपरेट करायचं. कशापासून, सोप पासून. आणि ते कोणत्या टेक्निक केलं जातं, डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर. या टेक्निकने करतो आपण त्याला सेपरेट करू शकतो. म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉइंट कसा आहे, हाय आहे, आणि हाय बॉइलिंग पॉइंटला ते डिकम्पोज होतं, असे जे काही लिक्विड्स असतील ते लिक्विड आपण अंडर रिड्यूस प्रेशर काय करतो, त्याला आपण सेपरेट करतो, त्याला प्युरिफाय करतो. अशा प्रकारे हे डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर आपल्याला सांगते. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट आहे आपला आता सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्ट करायचं म्हणजे काढून घ्यायचं. सॉल्व्हंटच्या साहाय्यानं दुसरा एखादा सबस्टन्स आपल्याला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं, त्याला म्हणतो आपण सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. पॉवर डिटेल्स मध्ये, व्हेन ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटर मध्ये जर एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स आपला प्रेझेंट असेल तर तो सबस्टन्स आपल्याला काढून घ्यायचा आहे. ऑर्गॅनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन ॲक्वियस सोल्युशन. इट कॅन बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम दॅट सोल्युशन. म्हणजे हे ॲक्वियस सोल्युशन मधून काय करायचं, आपल्याला हा ऑर्गॅनिक सबस्टन्स काय करायचा, एक्सट्रॅक्ट करायचा म्हणजे काढून घ्यायचा बाजूला, फ्रॉम दॅट सोल्युशन बाय शेकिंग इट विथ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मग काय करायचं, ते जे सोल्युशन असेल त्या सोल्युशन मध्ये एखादा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टाकायचा, त्याला शेकिंग करून घ्यायचं. इन विच द सबस्टन्स इज मोर सोल्युबल. मग कोणता ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरायचा की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट काय पाहिजे आपला, मोर सोल्युबल. कशापेक्षा मोर सोल्युबल, वॉटर पेक्षा जास्त काय असला पाहिजे, तो सोल्युबल असला पाहिजे. म्हणजे पहा, वॉटर आणि ॲक्वियस, वॉटर आहे तो कशामध्ये आहे आपला, वॉटर म्हणजेच काय आपला ॲक्वियस लेअर आहे. वॉटर म्हणजे ॲक्वियस लेअर. मग आता जो काय आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो काय आहे, वॉटर मध्ये सोल्युबल आहे, म्हणजे ॲक्वियस सोल्युशन मध्ये तो प्रेझेंट आहे. तो ॲक्वियस सोल्युशन आपल्याला कुठे घ्यायचा आहे, ऑर्गॅनिक फेज मध्ये घ्यायचा आहे. तर आपण त्या ठिकाणी काय वापरतो, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरतो. आणि मग हा जो काय सॉल्व्हंट असेल तर याच्या सॉल्व्हंट मध्ये तो जो काय सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी काय पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे, किंवा तो कसा पाहिजे, मोर सोल्युबल पाहिजे. द ऑर्गॅनिक लिक्विड शुड बी इमिसिबल विथ वॉटर अँड एबल टू फॉर्म टू लेअर. मग जे काही आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरणार आहे तो कसा पाहिजे, इमिसिबल पाहिजे. इमिसिबल म्हणजे तो मिक्स न होणारा पाहिजे. इमिसिबल विथ वॉटर, तो वॉटर पासून वेगळा राहिला पाहिजे, तो वॉटर बरोबर डिझॉल्व्ह झाला नाही पाहिजे. अँड एबल टू फॉर्म 2 लेअर, आणखी त्याने काय केलं पाहिजे, 2 लेअर तयार केले पाहिजे. इन दिस प्रोसेस द सोल्यूट डिस्ट्रीब्यूट इटसेल्फ बिटवीन 2 इमिसिबल लिक्विड.
मग एकामध्ये कसं आहे तो सोल्युबल तर ऑलरेडी याच्यामध्ये आहेच, पण जो काही आपला सबस्टन्स आहे याच्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपण वापरणार त्याच्यामध्ये तो कसा आहे मोर सोल्युबल आहे, म्हणजे याचा अर्थ तो दोघांमध्ये पण डिझॉल्व्ह आहे, पण एकामध्ये कमी आहे एकामध्ये जास्त असणार आहे. इन दिस प्रोसेस द सोल्यूट डिस्ट्रीब्यूट इटसेल्फ बिटवीन टू इमिसिबल लिक्विड, म्हणजे वॉटर आपलं कसं आहे आणि जो काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे दोन्ही मिक्स होतंय का नाही, पण जो काही आपला सोल्यूट आहे तो दोन्हीकडे पण काय होतो मिक्स होतो, पण एकीकडे जास्त होतो एकीकडे कमी होतो. फ्रॉम द aqueous फेज द सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड, कुठून काढायचं आपल्याला त्याला बाजूला aqueous फेज मधून काढायचं आहे. द सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड इन द ऑर्गॅनिक फेज, कुठे घ्यायचं aqueous फेज मधून त्याला आपल्याला ऑर्गॅनिक फेज मध्ये घ्यायचं आहे. एक्स्ट्रॅक्शन इज बेस्ड ऑन सोल्युबिलिटी डिफरन्स इन टू लिक्विड, म्हणजे हे जे काही एक्स्ट्रॅक्शन आहे हे कशावर डिपेंड आहे सोल्युबिलिटी डिफरन्स वरती आहे. कोणाची सोल्युबिलिटी तर त्या सोल्यूटची सोल्युबिलिटी, सोल्यूट मध्ये काय आपला ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे याची सोल्युबिलिटी कशामध्ये हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आणि aqueous सोल्युशन मध्ये दोघांमध्ये कशी आहे ती वेगळी आहे, याच्यामध्ये मोर सोल्युबल आहे लेस सोल्युबल आहे. ऑन शेकिंग फॉर फ्यू टाइम्स, आता त्याला काय करायचं सॉल्व्हंट त्याच्यामध्ये टाकला की त्याला शेक करून घ्यायचं पहा. ऑन शेकिंग फॉर फ्यू टाइम्स विथ स्मॉल व्हॉल्यूम ऑफ ऑर्गॅनिक फेज मोस्ट ऑफ सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड इनटू ऑर्गॅनिक फेज. थोडंफार त्याला शेक केलं आपण की काय होणार आहे की त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रेझेंट असणार आहे का ऑर्गॅनिक फेज मध्ये तो सबस्टन्स नाही, तर तो कशामध्ये आपला aqueous लेअर मध्ये आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड इन aqueous लेअर. मग थोडा वेळ शेक केलं काय होणार आहे मोस्ट ऑफ द सोल्यूट गेट एक्स्ट्रॅक्टेड इनटू द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, तो कशामध्ये जाईल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये या ठिकाणी जाणार आहे. द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये काय झालं आपला सबस्टन्स आता जमा झाला पहा. द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज देन रिमूव्ह बाय डिस्टिलेशन अँड सोल्यूट इज कलेक्टेड. मग तो जो काही आपला सॉल्व्हंट आहे सॉल्व्हंट मध्ये काय आला आपला आता सोल्यूट आला, मग आपल्याला सोल्यूट प्युअर फॉर्म मध्ये पाहिजे, मग ते जे काय सोल्युशन मिळेल त्याचं काय करायचं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट, त्याचं काय करायचं आपल्याला डिस्टिलेशन करायचं. डिस्टिलेशन केलं की सॉल्यूट काय होईल निघून जाईल आणि आपल्याला सोल्यूट त्या ठिकाणी प्युअर फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळेल पहा. इफ द सोल्यूट इज लेस सोल्युबल, आता इथे कसा आहे आपला मोर सोल्युबल आहे, पण हा जर कसा असला आपला लेस सोल्युबल असेल तर इन ऑर्गॅनिक फेज देन टेक्निक इज कॉल्ड कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन. मग कोणती टेक्निक वापरायची आपल्याला कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन टेक्निक वापरायची. मग कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन मध्ये काय होतं ऍट अ टाइम आपण काय करू शकतो तोच सॉल्व्हंट वापरायचा, थोडं थोडं प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी तो सबस्टन्स आपल्याला मिळतो. इज यूज वेअर द सेम अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज यूज, तेवढाच सेम अमाऊंटचा काय करता ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपल्याला वापरायचा. यूज रिपीटेडली फॉर एक्स्ट्रॅक्शन, तो परत आपल्याला रिपीटेडली वापरायचा जेणेकरून काय होईल आपल्याला या ठिकाणी लार्ज प्रमाणामध्ये जो काय सॉल्व्हंट लागेल तो सॉल्व्हंट आपण काय करू शकतो अवॉइड करू शकतो आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन करून आपण ते दोन लिक्विड आहे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. पहा इथे आपल्याला डायग्राम दिलेला आहे. एक्स्ट्रॅक्टिंग फनेल आहे आपल्याला, हा ऑर्गॅनिक लेअर आहे वरचा आपला. आधी कंपाऊंड कुठे आहे प्रेझेंट आहे आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड इन aqueous लेअर. aqueous लेअर मध्ये तो कंपाऊंड आपला प्रेझेंट आहे. मग याला काय करायचं सॉल्व्हंट टाकला आपला त्याला शेक करून घ्यायचं. शेक केल्यानंतर काय होतं हा जो काही कंपाऊंड आहे आपला हा कुठे जातो आपला वरच्या लेअर मध्ये जातो आणि दोन लेअर तयार होतात आणि दोन लेअर तयार झाल्यानंतर काय होतं या ठिकाणी आपण हा नॉब थोडासा फिरवला की हा एक लेअर कम्प्लीट आपण रिमूव्ह करू शकतो आणि दुसरा लेअर आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. अशा प्रकारे आपण काय करू शकतो aqueous फेज मधून जो काही कंपाऊंड आहे तो आपण ऑर्गॅनिक फेज मध्ये या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे सॉल्व्हंट वापरून आपण काय करू शकतो एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स मध्ये जरी सोल्युबल असला तर त्याला आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. असं हे टेक्निक आहे पहा. या ठिकाणी आपण हे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन या ठिकाणी पाहिलेलं आहे. चला पुढच्या पॉइंट मध्ये आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया क्रोमॅटोग्राफिक टेक्निक पाहणार आहे पहा. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.